नमस्कार. शेतमालाचं उत्पादन आणि त्याचं प्रोसेसिंग करून मार्केटिंग कसं करायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांकडे असतो. जे नवीन स्टार्टअप आहेत त्यांनासुद्धा हा एक प्रश्न पडतो की कोणतं प्रॉडक्ट आपण आणलं पाहिजे मार्केटमध्ये. जसं सर्व वक्त्यांनी सांगितलं की मार्केटमध्ये जे रिक्वायर्ड आहे त्यानुसार तुम्ही आपलं प्रॉडक्ट बनवलं पाहिजे. नागपूरच्या दृष्टिकोनातून बघता नागपूरमध्ये काय करता येईल आणि नागपूरच्या स्पेसिफिकली संत्र्यासाठी काय करता येईल यासाठी ॲपेडामधून मार्फत आम्ही काही प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. वेळेची कमी असल्यामुळे मी काही स्लाईड स्किप करेल. सर्वप्रथम मी फक्त ॲपेडाबद्दल एक शॉर्टमध्ये सांगू इच्छितो की ॲपेडा ही जी संस्था आहे ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि आमचं प्रमुख जे कार्यालय ते दिल्लीला आहे. बाकी 5 आमचे रिजनल ऑफिस आहे, मुंबई, हैदराबाद, बँगलोर, कलकत्ता, गुवाहाटी. मी मुंबई येथे स्थित असतो. आमचं कार्य हे आहे की इथे इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे, त्यानंतर मार्केटिंग लिंक शोधून देणे, नवीन मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्टला लॉन्च करणे, फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करणे जे एक्सपोर्टर आमच्या इथे रजिस्टर असतात त्यांना, त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंग. तर हे आमचं मॅन्डेट आहे. या मॅन्डेटवर आम्ही काही कार्य करतो. तर हे ॲपेडा शेड्यूल प्रॉडक्ट आहे. या सगळ्या शेड्यूल प्रॉडक्टवर आम्ही काम करतो. टोटल 14 कॅटेगरीज आहेत. या सगळ्या प्रॉडक्टचं इश्यूज इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे काही येतात ते आम्ही टॅकल करतो. एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीमध्ये काय असू शकतं तर ऑरेंजेस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर इथे ग्रीन चिली, हिरवी मिरचीची खूप मोठी हे आहे. भिवापूरला तुमची मिरची होते या परिसरात, यासाठी फार मोठं मार्केट आहे मिडल ईस्टमध्ये. त्यानंतर भेंडीसाठी मोठं मार्केट आहे, बॉटल गॉडसाठी आहे आणि शेवग्याच्या शेंगासाठी सुद्धा आहे. शिवाय प्रोसेस फूडमध्ये पिकल, चटणी, जाम, जेली, जितके काही स्नॅक्सचे पदार्थ आहे किंवा जे काही स्नॅक्स असेल किंवा प्रोसेस फूड आपण आपल्या जीवनामध्ये घेतो त्याची पण सुद्धा खूप मोठं मार्केट आहे. आता एंटरप्रेनर जेव्हा येतात त्यांना हा प्रश्न असतो की आपण काय करायला पाहिजे. तर ते तुम्हाला डिसाईड याच्यावर करावं लागेल की आपण काय करू शकतो, आपल्या कॅपॅसिटीज काय, रॉ मटेरियल अवेलेबल काय, त्यानंतर आपल्याजवळ प्रोसेसिंगची फॅसिलिटी काय आणि आपल्याजवळ नियरेस्ट मार्केट काय, त्याच्यासाठी स्टडी करावा लागतो. जसं मगाशी सांगण्यात आलं की जसं डबलिंग द इन्कम ऑफ फार्मर हा जो विषय आहे याच्याशीच रिलेटेड सरकारने आता ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी बनवली आहे. आणि या एक्सपोर्ट पॉलिसीचं उद्देश हे आहे की सध्या आपला $30 बिलियन म्हणजे जवळपास 3,000 करोड रुपयाचा जो आहे तो एक्सपोर्ट आहे, जो आपल्याला 22पर्यंत डबल करायचा आहे, $60 बिलियन करायचा आहे आणि 25पर्यंत $100. तर यासाठी काय करायचं आहे तर यासाठी आम्ही काही इनिशिएटिव्ह घेतले आहे की ॲपेडा जे आहे यांनी इम्प्लिमेंटेशन केलं आहे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसीचं प्रत्येक स्टेटसाठी. महाराष्ट्रासाठी MSAMB म्हणजे पणन मंडळ जे आहे ही नोडल एजन्सी आहे. यानुसार आम्ही काही मॅपिंग केलं आहे. महाराष्ट्रामध्ये ऑरेंजेससाठी नोडल ऑफिसर म्हणून मी कार्यभाग बघतो आहे. या संदर्भात काही मीटिंग्स पण झाल्या, त्याचे पण डिटेल देणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर द्राक्षासाठी नाशिक आहे आणि सोलापूर आहे डाळिंबासाठी. तर या प्रथम 3 डिस्ट्रिक्टमध्ये याचं क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आम्ही हाती घेणार आहोत. क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो आहे तो पहिली मीटिंग आम्ही आता 30/10ला घेतली आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर साहेब त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यामध्ये NRC, महाराष्ट्र मार्केटिंग बोर्ड, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट, आत्मा, या सगळ्यांना आम्ही एकत्र करून तिथे एक फार चांगली मीटिंग झालेली आहे. त्यानंतर काटोल, सावनेर, कळमेश्वर आणि नारखेड हे 4 तालुके जे आहे ते सिलेक्ट झालेले आहे आणि याची एक कमिटी पण बनलेली आहे. आणि या 4 तालुक्यातून जे काही शेतकरी आहेत त्यांची एक ग्रुप बनवणे, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांच्याकडून एक्सपोर्ट क्वालिटीचं ग्रोईंग करून घेणे आणि त्यांची बायर सेलर मीट घेऊन एक्सपोर्टरला त्या फार्मरसोबत डायरेक्टली मीट करून देणे हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. ऑरेंजचं जर स्टॅटिस्टिक्स आपण बघितलं तर इंडिया नंबर 3 आहे, 10%चा शेअर आहे आपल्या प्रोडक्शनमध्ये आणि महाराष्ट्राचा 18% आहे. महाराष्ट्र 3 नंबरवर आहे. आणि एक्सपोर्ट बघितलं तर आपला सर्वात जास्त फक्त बांगलादेशला जातो. पण बाकीचे जे देश आहेत जसं सेकंड आहे UAE, याच्या व्यतिरिक्तही काही गल्फ कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये भरपूर काही स्कोप आहे आणि आपण यावेळेस तोच प्रयत्न करतो आहे की बांगलादेशमध्ये तो जातो आहे याच्या व्यतिरिक्त अजून आपण कुठे एक्सपोर्ट करू शकतो यासाठी आपण यावेळेस काही इनिशिएटिव्ह घेतो आहे. आम्ही एक फार्मर कनेक्ट पोर्टल बनवलेला आहे. या पोर्टलमध्ये काय आहे की जे शेतकरी किंवा FPOज आहेत ते आपलं
रजिस्ट्रेशन याच्यामध्ये करू शकता. हे फ्री ऑफ कॉस्ट राहील. त्यामध्ये जसं आपल्याकडे संत्रा आहे किंवा बाकी काही वस्तू आहेत त्याच्यावर तुम्ही डिटेल्स देऊ शकता. तर यामध्ये जसे मर्चंट एक्सपोर्टर आहेत किंवा काही मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टर आहे ते तुम्हाला याच्यावर कॉन्टॅक्ट करून हे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला आहे जिथे बाईंग आणि सेलिंगसारखं होत आहे. तर हा जो एक दिला आहे यामध्ये जसं FPOज आहे तर FPOसाठी खूप चांगली संधी आहे की ते आपले जे काही प्रॉडक्ट्स आहे त्याचे डिटेल याच्यावर तुम्ही देऊ शकता आणि याच्यानुसार मग एक्सपोर्टरलासुद्धा माहीत पडतं की कुठे काय आहे. कारण जसं मुंबई बेस्ड जे एक्सपोर्टर आहे त्यांना हे माहीत नसतं की विदर्भात काय आहे किंवा आणखीन कुठे काय आहे. तर त्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये या प्रकारचे हे आहे. आता वेळेची कमी असल्यामुळे जास्त करू शकणार नाही. नाव लाईक दिस बायर्स एन्क्वायरीज टाकल्या आहेत त्यांनी की त्यांच्याकडे काही केळी आहेत त्या बायरमध्ये टाकल्या आहेत. सेलच्या ज्या आहेत त्या सेलसाठी आहेत. तर यानुसारसुद्धा आपण आपल्या प्रॉडक्टसाठी काही करू शकतो का हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहण्यात येईल. नाव आम्ही एक्सपोर्ट इनिशिएटिव्स काही घेतले आहे फॉर ऑरेंजेस स्पेसिफिकली. मागच्या वर्षी आम्ही मागच्या वर्षी नागपूरची संत्री आपण पाठवली होती आणि माननीय गडकरी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि हे आपण दुबईला पाठवली होती. दुबईला आपण तिथे फार चांगल्या रेटमध्ये विकण्यात आलेली आहे आणि यावर्षीसुद्धा आपल्याला फार मोठी ऑर्डर आहे तिथे. एक्सपोर्टर जे आहेत ती मुंबईला असतात पण ते बेस आहे नागपूर त्यांचा. मागच्या वर्षीसुद्धा एक कंटेनर पाठवण्यात आला आणि फार चांगली डिमांड आली आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा आम्ही मृगबहारमध्ये बरेच इनिशिएटिव्ह घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आत्ता जी 30 तारखेला जी मीटिंग झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जो तपशील मी आता दिला त्याबद्दलसुद्धा काही न्यूज आलेल्या होत्या तुमच्या लोकल पेपरला. हे आम्ही फील्ड व्हिजिट केल्या होत्या. फील्डमध्ये जे काही फार्म्स होते त्यांना आम्ही सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे एक पॅक हाऊस बनवण्यात आलं आहे. हे ॲपेडा फंडेड पॅक हाऊस आहे. संत्रा निर्यात केंद्र जे आहे आपल्या कारंजा घाटगेला आणि महाऑरेंजला ते दिलेलं आहे. याचंसुद्धा आम्ही पाहणी करून यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहे, मॉडर्नायझेशन करायचं त्याचासुद्धा रिपोर्ट बनवून पाठवलेला आहे. आता हे सगळं करत असताना ॲपेडाच्या काही स्कीम्स आहे ज्याच्यामध्ये जसं पॅक हाऊस जर बनवायचं असेल तर त्यासाठीसुद्धा 40% मॅक्झिमम टू 1 करोड रुपयापर्यंतचं जे आहे ते अनुदान आम्ही देतो. जर रिफर व्हॅन घ्यायचं असेल त्यासाठीसुद्धा 40% मॅक्झिमम टू 1 करोड रुपीज देतो. त्यानंतर क्वालिटीमध्ये जर समजा काही लॅब क्रिएट करायची असेल ज्यांच्याकडे प्रोसेस फूड आहेत ऑलरेडी त्यांच्याकडे लाईन आहे प्रोसेस फूडची पण काही मिसिंग गॅप्स आहे जसं त्यांच्याकडे लॅब नाही आहे किंवा लॅब इक्विपमेंट नवीन घ्यायचे आहेत किंवा त्यांना एक्सरे मशीन घ्यायची आहे किंवा काही मेटल डिटेक्टर यासारख्यासुद्धा गोष्टी आम्ही त्याला क्वालिटीमध्ये देऊ शकतो. देन मार्केट डेव्हलपमेंटमध्ये आम्ही दरवर्षी जवळपास एक 12 ते 13 इंटरनॅशनल फेअरमध्ये जातो. तिथे ॲपेडाचा स्टॉल असतो. त्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांचे जर चांगले गुड्स आहेत आणि बिलकुल इंटरनॅशनल स्टँडर्डनी असतील सगळे तर त्यांनासुद्धा आम्ही हे देतो चान्स देतो जेणेकरून आपला त्यांचा जो माल आहे तो इंटरनॅशनल स्टँडर्डला जाईल. आणि यामध्ये काय असतं की जो स्टॉल मिळतो तो स्टॉल कन्सेशनल रेटमध्ये मिळतो ॲपेडाकडून. त्यामुळे या ॲपेडाच्या स्कीम्समधून जो आहे तो आपल्याला काही सहभाग घेता येतो का. स्पेशली जे FPOज आहेत त्यांना आमची अशी विनंती असते की त्यांनी यावं कारण ते FPOचं फक्त लोकल मार्केटिंग पुरतंच असतं तर त्यांनीसुद्धा यावं कारण द्राक्षामध्ये बऱ्याच असे FPO आहेत ज्या स्वतः एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्टरसुद्धा FPO होऊ शकतात असं काही नाही आहे. त्यामुळे FPOनेसुद्धा यामध्ये समोर येण्याचा प्रयत्न करावा. FPO किंवा कोणताही व्यक्ती असेल ज्याला आपल्याला खरंच एक्सपोर्ट करायचं आहे तर त्यांनी स्वतःची एक कंपनी फॉर्म करावं. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर ॲपेडाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर त्याला प्रॉडक्ट आणि मार्केट या दोन्ही गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहे. प्रॉडक्ट जे आयडेंटिफाय करतो ते असंच आयडेंटिफाय करा जे तुम्हाला इझिली अवेलेबल असेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट असेल की करू शकता. त्यानंतर मार्केटही असं बघा जनरली जेव्हा नवीन मार्केट सगळे शोधतात तर दुबईपासून सुरुवात करतात. डायरेक्टली युरोपियन किंवा US मार्केट घेऊ नका. त्यांचे नॉर्म्स बरेच टफ असतात. त्यासाठी एक असं आहे की जसं नेबरिंग कंट्री किंवा गल्फ कंट्री याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर एक्सपोर्ट प्रोसिजर काय ते समजून घ्या. बरेचदा काय होतं की एक्सपोर्ट स्टार्ट करतात आणि त्याच्यानंतर मधातच कुठेतरी स्टकअप होतात ते मग त्यांना सर्टिफिकेशनबद्दल माहीत नसतं त्याची प्रोसिजर नसते माहीत. त्यामुळे ती प्रोसिजर माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या प्रोसिजरमध्ये आपण कोणते घटक इन्व्हॉल्व आहे कोणत्या ऑर्गनायझेशन आहे त्यांचं कार्य काय आहे त्यांचे सर्टिफिकेशन्स कुठून होतात ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे. त्यानंतर बायरचीसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे सगळी की बायर जो आहे तुम्ही शोधताना तो व्यवस्थित आहे जेन्युइन आहे नाही आहे पेमेंटच्या काय टर्म्स आहे हे सगळं आहे. त्यानंतर मेन आहे ते कॉस्टिंग करताना बऱ्याच लोकांची ही गफलत होते. त्यांना असं वाटतं की इथे जर 30 रुपये 40 रुपयाचा एखादी गोष्ट मिळते आहे आणि तिकडे समजा 200ची मिळते म्हणजे सरळ 170 रुपयाचा आपला फायदा आहे असं होत नाही. कारण त्याच्यामध्ये हँडलिंग चार्जेस असतात ट्रान्सपोर्टेशन असतात पॅकेजिंग असतात आणि महत्त्वाचा मुद्दा असं जर समजा ट्रान्सपोर्टेशन जे आहे जे बाय एअर किंवा
सीनी होतं. तर एअरचा सुद्धा जर समजा तुम्ही बघितलं 30-40 रुपयाची जी मिरची आहे त्याला जवळपास 90 ते 100 रुपयाचं त्याला एअर फ्रेट लागतं, म्हणजे जे तिप्पट असतं. म्हणून ती जी मिरची किंवा तिकडे गेल्यानंतर ती 200-400 रुपयाची जी विकल्या जाते. तर हे कन्सिडर करा की या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांचं सर्टिफिकेशनचे चार्जेस आहे, टेस्टिंगचं चार्जेस आहे, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. मेन असतं लॉजिस्टिक्समध्ये तुम्ही जितकं काही वाचवण्याचा प्रयत्न कराल ती तुमची मार्जिन यात वाढू शकते. आणि महत्त्वाचा गोष्ट हा असतो की जेव्हा भाजीपाला किंवा फळं करता त्यामध्ये पेरिशॅबिलिटी इश्यू हा फार महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही 1 टन पाठवता त्यामधला मे बी 8-10%, 5% जर समजा त्याच्यामधला जर डॅमेज झाला तर तो पैसा तुम्हाला मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर करायला पाहिजे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता. त्यानंतर एक रिलायबल कस्टम हाऊस एजंट, आयट एजंट पकडा. त्यानंतर प्रोसेसिंग जे आहे प्रॉपर त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे. जर वॅक्सिंग करायचं संत्र तर ते इक्वली वॅक्सिंग झालं पाहिजे संत्र्याचं. जर तुम्हाला ग्रेडिंग सॉर्टिंग करायचं तर ते प्रॉपरली झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आवश्यकता आहे. पॅकिंगसुद्धा चांगलं असायला हवं, कारण काय की ह्या सगळे बघितलं आहे की पॅकिंगमध्ये फार वाचवण्याचा प्रयत्न करतात आपले एक्सपोर्टर. तर त्यांना आम्ही पॅकेजिंगचे स्टँडर्डसुद्धा आम्ही डेव्हलप करून दिले आहे. ते ॲपेडाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर त्या पॅकेजिंग स्टँडर्डचासुद्धा तुम्ही उपयोग करून चांगल्यातलं चांगलं पॅकेजिंग पाठवा. त्यानंतर एक्सपोर्ट डेस्टिनेशन जे आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या. जर समजा तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जो काही आपला विदर्भ जो मागे राहिला आहे हा परत एकदा समोर येईल आणि संत्र्यालासुद्धा कुठे एक चांगलं स्थान विदेश मार्केटमध्ये मिळू शकेल. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Now, I would like to call upon Dr. Nilesh Lele. He is Director of Swarthe Valley Food Production, Mumbai. He is going to talk about processing opportunities in wine industry. Please welcome him. गुड आफ्टरनून. थोडी एनर्जी कमी वाटते आहे. गुड आफ्टरनून. मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून बसला तिकडे, पण बहुतेक हा आवडीचा विषय असू शकेल. पहिला मला आपण वाईनबद्दल बोलणार आहोत. किती लोकांना इंटरेस्ट आहे? ओके, व्हेरी गुड. फक्त चॅलेंज हा आहे की 7च मिनटाची वेळ दिली गेली आहे मला. त्यामुळे ज्यांना कोणाला जास्त इंटरेस्ट असेल माझं प्रेझेंटेशन तुम्ही घेऊ शकता नंतर, किंवा माझा नंबर पण आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऑफकोर्स गुगल काकांना सगळं माहिती आहे, त्यामुळे माझं नाव गुगल केलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सापडू शकतात. एनिवेज, थोडं मराठी हिंदीमध्ये मी बोलणार आहे. ॲक्च्युली माझं प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये आहे, पण मी प्रयत्न करीन की मराठी आणि हिंदीत बोलायचा. ब्रॉड टॉपिक्स 4-5 आहेत. बघूया आपण किती 7 मिनटात किती कवर करू शकू. थोडीशी बॅकग्राऊंड देतो. आमची NGO आहे सावर्डे व्हॅली फूड फाउंडेशन. त्याच्या अंतर्गत आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांबरोबर काम करतो. बॅकवर्ड लिंकेजेस ॲज वेल एज फॉरवर्ड लिंकेजेसवर काम करतो. प्रायमरीली कोकणात, कारण आमची जी फॅक्टरी किंवा आमची NGO जी आहे ती रत्नागिरी चिपळूण इथे आहे. सो आमची जी सावर्डे व्हॅलीची वायनरी सेटअप झालेली आहे. 500 लिटरचे 3 टँक्स आहेत, डेमो टँक्स आहेत. आम्ही ट्रेनिंग्स पण घेतो, हँड्स ऑन ट्रेनिंग्स पण घेतो तिकडे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर ती पण देतो. त्याचं उद्घाटन 2016 साली पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं होतं. ह्याचे काही फोटोज आहेत, तुम्ही इथे बघाल. फुल फ्लेज सेटअप आहे, छोट्या स्केलमध्ये आहे. तो वाईन हा विषय बऱ्याचदा लोकांसमोर येतो तर त्यांना वाटतं दारू, पण खरं सांगायचं तर वाईन ही दारू नाही. आयुर्वेदात पण त्याला असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे अप टू 10% तुम्ही जर काही कफ सिरप वगैरे घेत असाल तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचदा 10% अल्कोहोल कंटेंट असतं. तर FSSAIनी डेफिनेशन दिलेलं आहे की 7 ते 15% जर अल्कोहोल असेल फर्मेंटेशन प्रोसेसनी तर त्याला तुम्ही वाईन म्हणता. दुसरा हा आहे की प्रबोध सरांनी म्हटलं की आपल्याकडे फूडमध्ये काही इनोव्हेशन्स का नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण कॉपी कॅट्स आहोत. त्यामुळे वाईनमध्ये तेच झालं. आपण वाईन म्हटलं आणि आपण ग्रेप वाईन्सच बनवत बसलो. पण आपल्याकडे बाकीची बरीच फळं आहेत ज्यांच्यामध्ये इनफॅक्ट बरेचसे हेल्थ बेनिफिट्स पण आहेत. आणि त्याच अनुषंगाने आमची जी वायनरी आहे तिथे आम्ही द्राक्ष सोडून द्राक्ष व्यतिरिक्त सगळ्या वाईन्स बनवतो. खास करून कोकणातली जी फळं आहेत, जसं जामून, मगाशी आय थिंक मित्तल साहेबांनी म्हटलं की जामूनला 40 रुपये ते 100 रुपये किलो प्राईस चालू होती मागच्या वर्षी. पण तुम्ही जर वाईन बनवली तर तुम्हाला मिनिमम 1000 ते 2000 रुपयाची प्राईस मिळू शकेल. ऑफकोर्स त्याच्यात एक डिस्क्लेमर आहे की तुम्हाला मार्केटिंग करता आलं पाहिजे. आय थिंक प्रबोध सरांनी पण म्हटलं की शेवटी सगळं येऊन मेजर चॅलेंज येतो तो मार्केटिंगचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर मार्केट असेल, आणि मी काय मार्केटची पण काय आकडेवारी आहेत माझ्याकडे, तुम्हाला जर मार्केट डेव्हलप करता आलं
तर एस्पेशली फ्रूट वाईन्स आणि एक्झॉटिक फ्रूट वाईन्स यांना हे अपकमिंग आहे आणि रिलेटिव्हली तुम्हाला जास्त व्हॅल्यू मिळू शकेल कारण तुम्ही त्याचं व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवताय. देशभरात एस्पेशली युरोपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाईन हे त्यांच्या कल्चरमध्येच आहे, त्यांच्या जेवणामध्ये आहेत. काही आकडे जर आपण पाहिले तर युरोपमध्ये सरासरी वर्षाला 53 लिटर वाईन कन्झ्युम केली जाते पर कॅपिटा, म्हणजे पर पर्सन 53 लिटर्स ऑफ वाईन इज कन्झ्युम्ड पर इयर. इंडियामध्ये फक्त 20 mlच आहे. ऑफकोर्स आपलं पॉप्युलेशन मोठं आहे म्हणून. दुसरं असं आहे की आपल्याकडे बरीचशी फळं वाया जातात. जसं कोकणातली मी काय उदाहरणं देतो, तिथे फणस 80% जास्त फणस वाया जातो. कोकम 50% जास्त कोकम वाया जातो. कॅश्यू ॲपल जर कोणाला माहीत असतील, काजू बोंड, ती ऑलमोस्ट 90 ते 95% वाया जातात. तशीच विदर्भातली जर फळं पाहिली आपण, संत्रं झालं किंवा इव्हन मोसंब, तुम्ही जर आकडेवारी काढली तर कुठेही तुम्हाला 20 ते 30% हा आकडा नक्कीच मिळेल की तेवढा तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट लॉसेस बघायला मिळतात. वाईनमध्ये पण नेहमी हे लक्षात ठेवा की तुमच्या ज्या बी ग्रेड आणि सी ग्रेड ही जी फळं आहेत, जी टिपिकली टेबल टॉप किंवा फ्रेश म्हणून तुम्हाला विकता येत नाहीत, ती तुम्हाला आरामात प्रोसेसिंगला घेऊन येऊ शकता. जसं डाळिंबाचं उदाहरण आम्ही देतो की जी उघडलेली डाळिंब असतात किंवा स्ट्रॉबेरी असते, त्याच्यावरती जर ते हिरवं पान नसतं तर त्याला बाजारात भाव मिळत नाही. पण अशी फळं प्रोसेसिंगला चांगली, कारण ज्याला वर हिरवं पान नाही आहे ते स्ट्रॉबेरीचं आपोआपच 5% आमचं यील्ड वाढला. सेकंडली ते काढायचं काम वाचलं. त्यामुळे अशा स्ट्रॉबेरी ज्या मार्केटमध्ये विकल्या जात नाही कारण ते वरती हिरवं पान नाही म्हणून, ते इनफॅक्ट ॲज अ प्रोसेसर आम्हाला जास्त चांगल्या आहेत आणि त्या स्वस्त भावात पण मिळू शकतात. त्यामुळे बी ग्रेड, सी ग्रेड किंवा एक्सेस प्रोडक्शन जर झालं तर त्याला नक्कीच तुम्ही प्रोसेसिंगकडे घ्यायला पाहिजेत. दुसरं असं बघण्यात आलं आहे की लास्ट 4-5 वर्षात वाईन कन्झम्शन एस्पेशली भारतातल्या 6 पॉकेट्समध्ये, म्हणजे मुंबई, पुणे, बँगलोर, NCR रिजन, गोवा, हे जे पॉकेट्स पाहिले आणि थोड्या प्रमाणात हैदराबाद, या पॉकेट्समध्ये पाहिलं तर वाईनचं कन्झम्शन वाढत चाललं आहे. आणि म्हणजे दारू असल्यामुळे मी त्याचे हेल्थ बेनिफिट्स सांगणार नाही, पण सगळ्यांना माहिती आहेत की त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. तुम्ही जर फ्रेंच लोकांचं फूड पाहिलं तर त्याला फ्रेंच पॅराडॉक्स म्हणतात की फ्रेंच लोकांचं फूड सगळ्यात जास्त फॅटी असतं पण त्यांच्यात सगळ्यात कमी हृदयाचे विकार असतात. त्याचं कारण आहे की रेग्युलर बेसिसवर ते स्मॉल क्वांटिटी ऑफ रेड वाईन कन्झ्युम करतात, कारण लाल द्राक्षांमध्ये अँथोसायनाइन्स, अँटीऑक्सिडंट्स हे आहेत जे बरेचसे आपल्या फळांमध्ये पण आहेत, एस्पेशली पोमोग्रॅनेट, डाळिंब, जामून, कोकम. त्याचबरोबर बाकीच्या काही फळांमध्ये पण काही तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स, अँथोसायनाइन्स वगैरे मिळू शकतात. गेले 5-1 वर्ष आपल्याकडे भारतात वाईन कन्झम्शन ऑलमोस्ट 15 ते 20% इयर ओव्हर इयर वाढत चाललेलं आहे आणि लवकरच एक्सपोर्ट्स, वाईनचे एक्सपोर्ट्स, टिपिकली ग्रेप वाईनचे एक्सपोर्ट्स हा 500 कोटीला टच होईल. ओव्हरऑल वाईन मार्केट जर पाहिलं भारतातलं तर ते 2000 ते 3000 कोटीचं मार्केट आहे. पण अपेडाचे पण इथे अधिकारी बसलेले आहेत. आपण फक्त इंडियासाठीच नव्हे तर परदेशी पण एक्सपोर्ट करण्याच्या क्वालिटीची वाईन बनवू शकतो आणि ते मार्केट कॅप्चर करू शकतो. पटकन मी तुम्हाला प्रोसेसिंग कायचे स्टेप्स काय आहेत आणि मशिनरीचे काही फोटोज दाखवणार आहेत. तर टिपिकली आपण 3 भागात ही प्रोसेस ब्रेक करू शकतो. पहिलं आहे फ्रूट प्रोसेसिंग, जे वाईन किंवा इवन दुसऱ्या फ्रूट प्रोसेसिंगला, बेवरेजेसला पण आपण सिमिलर प्रोसेस करतो. दुसरी आहे जी फर्मेंटेशन प्रोसेस, ज्याच्यामध्ये बेसिकली तुमची फळं प्लस यीस्ट, म्हणजे आपण जसं दुधाचं दही करतो आणि मराठीत त्याला ॲक्च्युली किण्वण म्हणतात, म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस, तसंच आपण फळाचं किंवा द्राक्षाचं यीस्ट घालून त्याचं चांगलं किण्वण किंवा चांगलं कुजवणं करून त्याची वाईन करतो, ज्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेंट प्लस कार्बन डायऑक्साईड जनरेट होतं. सो दुसरी प्रोसेस झाली फर्मेंटेशन आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे एजिंग किंवा फिल्ट्रेशन, जर आपल्याला टिपिकल फ्लेवर्स जनरेट करायचे असतील, आणि फॉलोड बाय बॉटलिंग, लेबलिंग आणि स्टोरेज. ओके, सो अशा 3 पार्ट्समध्ये आपण आपली प्रोसेस ब्रेक करू शकतो. टिपिकली आपली जी फळं आहेत अदर दॅन ग्रेप्स, ही प्रोसेस 3 महिन्यात कंप्लीट होऊ शकते. त्यामुळे तुमची मशिनरी वर्षभरात 3 ते 4 बॅचेस पण घेऊ शकतात, जो द्राक्षामध्ये करता येत नाही. द्राक्षामध्ये टिपिकली एकच बॅच घेतली जाते कारण फळं तुमच्याकडे वर्षातनं एकदाच येतात. आपल्याकडे मल्टिपल बाकीची फळं अवेलेबल असल्यामुळे तुम्ही स्टॅगर करून 3 किंवा 4 बॅचेस पण रन करू शकता.
बऱ्याच लोकांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि इथे तुम्हाला दिसतील की प्रत्येक फळामध्ये काही चॅलेंजेस आहेत, त्याच्यावरही आपण ओव्हरकम केलेले आहेत. मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्ही ऑनलाईन गेलात तर तुम्हाला मिळतीलच हे डिटेल्स. ही टिपिकल मशिनरी लिस्ट आहे. कोणाला जर पटकन काढायचं असेल फोटो काढून घ्या, माझाही घ्या त्याच्याबरोबर फोटो. इंडिव्हिज्युअल आमचे जे आयटम्स आहेत, हा एक फर्मेंटर आहे, जॅकेटेड टँक आहे, राईट. SS304 FSSAI रिक्वायरमेंट आहे. हे 300 लिटरचा टँक आहे. हे बास्केट प्रेस आहे, म्हणजे सुरुवातीला जेव्हा फळं येतात तेव्हा त्याचा पल्प काढून आणि पल्पमधनं ज्यूस काढण्यासाठी. हे फिल्ट्रेशनची युनिट आहे, प्लेट अँड फ्रेम फिल्टर्स म्हणतात ह्याला. हे कार्ट्रिज फिल्टर आहे. सो आधी आम्ही प्लेट अँड फ्रेम वापरतो, त्याच्यानंतर कार्ट्रिज वापरतो. हा हीट एक्सचेंजर किंवा पाश्चराईज करण्यासाठी ट्यूब अँड ट्यूब पाश्चरायझर आहे. किती मिनटात माझ्याकडे? 2 मिनटं. ओके. ही बॉटलिंग युनिट आहे, कॅपिंग आणि ऑफकोर्स लॅब सेटअप केलेलं आहे. क्विकली लायसन्सिंगबद्दल मी बोलतो आणि कन्क्लूड करतो. जे 2 मेन लायसन्स रिक्वायरमेंट आहेत, बरेचसे असतात ते. इनफॅक्ट तुम्ही जर इथे आपल्याकडे MIDCचे वगैरे पण प्रेसिडेंट बसले होते, टिपिकली तुम्हाला 20 ते 25 लायसन्सिंग लागू शकतात. पण जे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात डिफिकल्ट नाही पण सगळ्यात क्रुशल आहेत ते आहे एक तर एक्साईजचा लायसन्स, कारण तुम्ही अल्कोहोलिक प्रॉडक्ट्स बनवताय, आणि दुसरा आहे FSSAI. सो एक्साईज लायसन्स हा पण 2 स्टेपमध्ये होतो. तुम्ही आधी BRL फॉर्म भरता आणि तुमच्या लोकल एक्साईज ऑफिसमध्ये सबमिट करतात आणि हे डॉक्युमेंट्स आणि ₹500 ॲप्लिकेशन फी भरून तुम्ही तो फॉर्म सबमिट करता आणि ते तुम्हाला एक पत्र देतात ज्याला इरादा पत्र म्हणतात. म्हणजे आता तुम्ही ती फॅक्टरी सेटअप करू शकता. असा हा इरादापत्र आम्हाला मिळाला होता आमच्या वायनरीसाठी. त्याच्यानंतर मग तुम्ही या इरादापत्रात जे 10 आयटम्स मिसिंग आहेत ते आणि तुमची फॅक्टरी सेटअप, त्याचे फोटोज, हे सगळं घेऊन तुम्ही परत एक्साईज डिपार्टमेंटकडे जातात आणि मग ते तुम्हाला एक्साईजचा लायसन्स देतात. सिमिलर प्रोसेस FSSAIची 2 स्टेप नाही आहे, 1 स्टेप आहे. आणि जर कोणी ते फूड प्रोसेसर बसला असेल तर ती फूड प्रोसेसरचा जो मॅन्युफॅक्चररचा लायसन्स आहे, सेम लायसन्सिंग रिक्वायरमेंट वायनरीसाठी आहे. फक्त तुमचा जो प्रॉडक्ट कोड राहील तो जर तुमचं स्पायसेस किंवा जॅम्स, जेलीज काय असेल त्याच्याऐवजी तुमचा वायनरी हा प्रॉडक्ट राहील. सो एवढं सांगून मी इथेच थांबतो आणि कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की मला संपर्क साधावा. थँक्यू. Now I would like to call upon Mr. R.K. Gupta, who's Director M-Giri, to give this presentation. Yes, please. So you have a presentation. आप सभी का बहुत बहुत धन्यवाद दैट मुझे ये मौका मिला. लास्ट स्पीकर हूँ, थोड़ा सा 10 मिनट लूँगा मैं M-Giri वर्धा से आया हूँ, जो अभी यहाँ पास में है. यहाँ से ये भी एक MSME का इंस्टीट्यूट है और इसमें हमारा जो विज़न है हमारा ये है कि हम रूरल एंटरप्रेन्योर्स कैसे तैयार करें. इसके बाद इस संस्थान में 6 डिवीज़न हैं, जैसे आप देख सकते हैं. खादी टेक्सटाइल, बायो प्रोसेसिंग एंड हर्बल, केमिकल इंडस्ट्रीज, रूरल क्राफ्ट एंड इंजीनियरिंग, एनर्जी एंड इंफ्रास्ट्रक्चर एंड मैनेजमेंट सिस्टम. आज मैं थोड़ा सा बात करूंगा बायो प्रोसेसिंग की, क्योंकि ये जो सेमिनार का थीम है ये है आपका एग्रीकल्चर एंड फूड प्रोसेसिंग. तो अभी आप देखें, ये दिस इज सिनेरियो, मतलब हमारी कंट्री में आप सब छोड़ दीजिए, लास्ट की लाइन देखिए, फ्रूट एंड वेजिटेबल में कम से कम 7-8% ही प्रोसेसिंग होता है, जबकि इसमें बहुत सारी अपॉर्चुनिटी है और आपके विदर्भा में बहुत सारे फ्रूट्स एंड वेजिटेबल क्रॉप्स भी हैं. ये एक बहुत पहले एक स्टडी हुई थी तो उससे पता लगाया गया कि ये लॉसेस होते हैं, पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, जो हम ठीक से वैल्यू एडिशन या प्रोसेसिंग नहीं करते. इसका इंटरेस्टिंग पार्ट ये है, करीब 92,000 करोड़ इतना का लॉस हो जाता है हमारी कंट्री में प्रति वर्ष इनके फ्रूट एंड वेजिटेबल या और दूसरी कमोडिटीज़ को प्रॉपर वैल्यू एडिशन न करने से. तो ये समस्या है, इसलिए इसमें अपॉर्चुनिटी भी बहुत हैं. पहले भी स्पीकर हमारे बता चुके हैं कि प्रोसेसिंग में देयर इज अ लॉट ऑफ अपॉर्चुनिटी. आप ये देखिए कि रीजन्स क्या होते हैं कि क्या कभी उनको हम ठीक से ट्रांसपोर्ट नहीं कर पाते, ठीक से उनकी थ्रेसिंग नहीं कर पाते, हार्वेस्टिंग नहीं कर पाते, रख नहीं पाते. ये बहुत सारे रीजन्स होते हैं, उसके वजह से बहुत हमारा सामान ख़राब हो जाता है. कुछ ऐसे हमारे यूनिट ऑपरेशन होते हैं प्रोसेसिंग में जिनको कि हम लोग कई जगह बताते हैं कि अगर ऐसा करेंगे आप तो अपने क्रॉप को, अपने फ्रूट एंड वेजिटेबल्स को, अपने कमोडिटी को सेव करवाएंगे, अच्छा मार्केट में आपको दाम मिलेगा. अब मैं सीधे थोड़ा सा फार्मर्स से ओरिएंटेड टेक्नोलॉजी पे छोटी आ जाता हूँ. जैसे आपका मान लीजिए
थोड़ा सा जामुन ही है, यहाँ आपके विदर्भ में जामुन भी होता है, उसको कैसे हार्वेस्ट करना, अगर वो ज़मीन पे गिर गया तो उसकी कोई वैल्यू नहीं। तो एक छोटा सा हार्वेस्टर हमने बनाया, उसको भी उपयोग कर सकते हैं आप। ऐसी मशीनें, टूल्स हैं। इसी तरह आपका आप अगर कुछ बेर जैसी चीज़ें या जामुन जैसी चीज़ें हार्वेस्ट करनी है तो छोटे छोटे इक्विपमेंट डिज़ाइन है जिनसे आप अपनी क्रॉप को प्रोटेक्ट कर सकते हैं। क्योंकि अगर ज़मीन पे गिर गया जामुन तो उसका कोई वैल्यू नहीं मिलेगा आपको, उसको ज़मीन पे नहीं गिरना, ये गिरता ही गिरता है। इसके बाद आपका जैसे आपका केला इसमें बहुत आसपास होता है, तो उनको काटने, गुच्छे काटने के लिए जो आप हाथ से काटते हैं, सिकल से काटते हैं, इस तरह के औजार यूज कर सकते हैं, छोटे छोटे औजार हैं। इसी तरह जैसे आपने ऑरेंज आपके यहाँ होता है, ऑरेंज को आप तोड़ के नीचे फेंकेंगे तो वो डैमेज हो जाएगा, उसकी पोस्ट हार्वेस्ट क्वालिटी ख़राब हो जाएगी। आप उसको हार्वेस्ट करने के लिए एक छोटी सी सिस्टम लगा सकते हैं कि ऊपर से पेड़ से टूटे और सीधे जा कर के जहाँ आपको उसको भरना है कार्टून में चला जाए। ऐसे छोटे छोटे गैजेट्स हैं। इसी तरह जो अभी आप साहब कोई बात कर रहे थे पाइनएप्पल पीलर, ये कह रहे थे साहब पाइनएप्पल छीलने का कोई यंत्र ही नहीं है, छोटी सी मशीन है, इसको भी आप लेकर के अपना छोटा सा उद्योग धंधा शुरू कर सकते हैं। ये स्लाइसेस को आगे बेच सकते हैं, ड्राई कर सकते हैं। इसी तरह हमने एक है जैसे अनार आपके यहाँ होता है, अनार का अगर आप बीज निकाल दें जैसे और उस बीज को बेचें, फिर अनार की जो और चीज़ें बचती हैं उनका उपयोग दूसरे प्रोडक्ट्स में करें, तो ये मशीनें ऑलरेडी अवेलेबल हैं। इनकी अवेयरनेस न होने से अभी एक MIDC वाले आए थे, हम उनको अप्रोच करेंगे, अगर ये मशीनें वो हमारे लिए बना दें तो बहुत अच्छी बात होगी। इसके बाद जैसे आपका बेर है, अगर यहाँ बड़ा बड़ा बेर होता है तो उसकी आप गुठली निकाल दीजिए और फिर उसके मुरब्बे जो चाहें जो बनाइए। तो मतलब इनोवेशन होना चाहिए और वैल्यू एडिशन होना चाहिए। तो आपके जो हमारा यंग जनरेशन है जो नौकरी के पीछे भागता है वो गांव में ही रह के अपने उद्योग धंधे कर सकता है। इसी तरह आपके यहाँ कस्टर्ड अपील होता है, जिसे आप सीताफल कहते हैं। सीताफल की क्वालिटी ये है कि अगर इसका पल्प निकाल लिया जाए और पल्प के अंदर अगर इसका बीज निकाल लें, अगर पल्प डिस्टर्ब ना हो शेप उसका, तो वो फॉरेन में एक्सपोर्ट हो सकता है। तो ये सब चीज़ें आप लोग, अब उसकी कोई वैल्यू नहीं है यहाँ पे खास, तो ये जो आपका सीताफल है उसका भी उपयोग कर सकते हैं अगर क्लस्टर के रूप में हम उसको ये मशीनें लगाएं। इसी तरह मैंने कहा था कि आंवला होता है यहाँ पर, आंवला के बहुत सारे प्रोडक्ट्स बन सकते हैं, कैंडी बन सकता है, चूरन बन सकता है, मुरब्बा बन सकता है। छोटा सा प्लांट आता है, लगा लीजिए और अपना काम शुरू कर दीजिए। इसी तरह ही आपके जैसे कोई कह रहा था गार्लिक यहाँ बहुत होता है, तो गार्लिक को अगर उसके वैल्यूएट कर दिया जाए, उसका छिलका हटाने की मशीन है, सब चीज़ें हैं, तो ये भी आप एक बड़े बड़े होटलों में सप्लाई कर सकते हैं, ये पील्ड गार्लिक। इसी तरह आप किसी ने बहुत सारी बात की ड्रायर की, सोलर ड्रायर का उपयोग करिए। इस एरिया में कम से कम इतना सनशाइन होता है कि आप अगर पॉलीथीन ड्रायर का भी उपयोग करें तो आपको बहुत अच्छा आप चिली वगैरह वहाँ ड्राई कर सकते हैं अच्छी क्वालिटी का। इसी तरह से कुछ ऐसे होते हैं जैसे आपके यहाँ बैगन बहुत होता है, कभी कभी ऐसा समय आता है कि बैगन नहीं बिकता होगा, उसका बीज निकाल लीजिए और उस बीज को आप जो है बेचिए, एक्सपोर्ट करिए, चाहे कंट्री में बेचिए, उसका वैल्यूएशन हो सकता है। इसी तरह आपका कुछ भी नहीं है तो एक ऐसी मशीनें हैं कि उसमें कोई भी वेजिटेबल हो या फ्रूट हो, गाजर है, आपका जो कुछ भी है, उसको कम से कम उसको साफ़ कर लीजिए और ग्रेट कर दीजिए, आपको ज़्यादा दाम उसमें से मिल जाएंगे। तो इस तरह की मशीनें अवेलेबल हैं, बहुत महंगी भी नहीं, 25-30 हज़ार रुपये की मशीनें। अगर किसी को ज़रूरत है आप हमारे से कांटेक्ट करिए, एमगिरी आइए, आपको हम सारा बता देंगे। इसी तरह ये हमने मिनिमल प्रोसेसिंग का कंसेप्ट चल सकता है कि आप 1.5-2 लाख 5 लाख की मशीनें ले लीजिए और स्टार्ट करिए सफाई से, फिर वॉशिंग से, पानी निकालने से, काटने से, पैकिंग तक चले जाइए और पैक्ड मटेरियल आप उसको बेचिए। तो ये सारी चीज़ें हो सकती हैं। इसी तरह आपका जैसे यहाँ बहुत सिट्रस होता है, पैकेजिंग, श्रिंक पैकेजिंग एक कंसेप्ट होता है, उसमें जल्दी ख़राब नहीं होता, ट्रांसपोर्ट कर सकते हैं, उसको इस्तेमाल करिए। फिर अगर आपके पास यहाँ जैसे कोल्ड स्टोरेज की बात होती है, अगर नहीं है व्यवस्था बिजली की या नहीं कुछ है, तो एक इस तरह का स्ट्रक्चर बना सकते हैं गांव में, जहां आपका प्रोड्यूस, हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस कम से कम 2 हफ्ते ठीक से रह जाएगा और उतना उसके लिए बहुत होता है मार्केट में बेचने के लिए। ये आपका जैसे मैंने जो अनार वाली मशीन बनाई थी, दिखाई, उसी से अनारदाना टाइप चीज़ें बना सकते हैं ड्राई करके। इसी तरह उससे आप जैम जेली बनाइए, अनार की जैम जेली बनती है। तो ये वैल्यू एडिशन है और ये हम लोग सिखाते हैं। अगर हमारे एमगिरी में आएंगे तो आपको सिखाएंगे। जैसे आपका वहाँ से जब आपने बेर निकाला तो बेर के आप मुरब्बे बनाइए, इनका चाहे जो और स्वीट चीज़ें बना लीजिए, वो भी आप सीख सकते हैं।
ये आपके डिफरेंट फ्रूट लेदर, ये हम लोग बना के लोगों को खिला भी रहे हैं कि बहुत सारे फ्रूट को पल्प लेकर के उसका चॉकलेट टाइप का प्रोडक्ट है और पसंद आता है, न्यूट्रिशस भी है और उसको लोग पसंद करते हैं। ये बहुत सारे देखिए ऐसे ऐसे चीज़ें आप बना सकते हैं। और ये आंवले के प्रोडक्ट्स हैं, ये और जैक फ्रूट जो आपके यहाँ होता है ना, ये फनस बोलते हैं शायद, उसके इतने सारे प्रोडक्ट्स बन सकते हैं अगर आप कोशिश करें। और फिर इस तरह के एग्रो प्रोसेसिंग सेंटर लगा दें, चाहे आपको दाल बनाना हो दाल मिल लगा दीजिए, ऑयल एक्सप्रेस लगा दीजिए, आटा चक्की लगा दीजिए, 5-6 तरह की एक्टिविटी कर लीजिए, एक या दो फैमिली का अच्छे से गुजारा हो सकता है वहाँ पे। ये जो हमने कुछ बनाया था जिसकी भी सुबह बात भी हो रही थी कि 16 चरखा की बात हो रही थी, ये इम्प्रूव चरखा है। अगर इस तरह के क्लस्टर्स आते हैं तो हम लोग उनको सिखाएंगे और उसको लगा करके ये चाहेंगे कि लोग उस पर देखें कि कैसे अपनी प्रोडक्टिविटी बढ़ा सकते हैं, क्योंकि आपके यहाँ कपास होता है, कपास से कपड़ा तक आपका ये सब चलना है। इसी तरह ये और कुछ मशीनें जो सोलर से ही चलती हैं, हमने बहुत कम हार्स पावर पे चलती हैं जिनका पावर है, और इस तरह की चीज़ें जैसे आपके बनाई हुई हैं, ग्रेडर बनाया हुआ है, ग्रेडिंग मशीन बनाई है, ऐसी बहुत चीज़ें बनाई हुई हैं। इसमें कुछ और भी है, जैसे आपका छोटी सी सोलर दाल मिल बनाई है, बहुत ज़्यादा ज़रूरत नहीं है, बिजली का अगर नहीं भी हो तो काम चल जाएगा, और उससे आप दाल का वैल्यू एडिशन करके तुअर आपके यहाँ खूब होती है उसको आगे बेच सकते हैं। इसी तरह जो आर्टिजन्स हैं, अगर कोई उसका काम कर रहा है, टेरिकोटा का काम कर रहा है या कुछ मिट्टी के बर्तनों को अच्छा बना सकता है, उसको लिए भी हम सिखाते हैं वहाँ बना करके। फिर इस तरह से हमारे पास कुछ सिखाने के लिए पायलट स्केल फैसिलिटी है। जैसे सोयाबीन की बात हो रही थी, हम यहाँ इंटरप्रेन्योर्स को 5 दिन की 7 दिन की ट्रेनिंग देते हैं, और उसका रजिस्ट्रेशन वेबसाइट से दे के करा लीजिए, कुछ पैसा नहीं देना आपको, छोटी सी रजिस्ट्रेशन फीस है 1000-1200, बाकी आपके खाने पीने का जो भी लगे आपको। और ये वहाँ बना के सोया पनीर बनाइए, सोया के बिस्किट सीख जाइए, उसको आप अपना उद्योग धंधा कर सकते हैं। ये दूसरा है हमारे जैसे पंचगप पे हमारे बड़े अच्छे एक्सपर्ट हैं यहाँ पे, कि जो आपका काऊ यूरिन है, काऊ मिल्क है, काऊ घी है, इसका उपयोग करके आप जो है बहुत सारे ये प्रोडक्ट लोग बनाते हैं और बेचते हैं। फिर आपका अगर किसी में क्राफ्ट में इंटरेस्ट है तो आप ये वुडन क्राफ्ट बना सकते हैं, मेटल क्राफ्ट उसकी भी सिखाई हमारे यहाँ होती है, पेपर क्राफ्ट से भी चीज़ें अभी हमने इस विदर्भा में या वर्धा में इंट्रोड्यूस किया है, जो आपका मल्टी लेयर आपका जो कैरी बैग, कॉटन का कैरी बैग, सब्जी लेने जाते हैं सब एक में मिला देते हैं, इसमें अलग अलग कंपार्टमेंट है, उसमें रखिए, लोग उसको बहुत पसंद कर रहे हैं। तो फिर इसके बाद हमारा एक वेबसाइट है रूरल हाट, जहाँ पे आप जाएंगे अपने प्रोडक्ट को भी दे सकते हैं, एडवर्टाइजमेंट हो सकता है, खरीदने वाले मिल सकते हैं, उसका भी करिए। फिर एक हमारा फैशन डिज़ाइनिंग पे है, जिसको अगर इंटरेस्ट है, जो हमारी बच्चियां होती हैं जिस स्कूल से हमारे रेगुलर ट्रेनिंग करते हैं, वहाँ पे आप डिफरेंट टाइप के खादी डिज़ाइंस आप सीख सकते हैं और उनको आप एक गारमेंट यूनिट खड़ी कर सकते हैं। हमारे पास ऐसी सक्सेस स्टोरी हैं कि हमारे यहाँ से सीख के कुछ लड़कियाँ जो हैं 80 रूरल वूमन को एम्प्लॉय कर रही हैं और उनको गारमेंट सिखा रही बनाना। तो ये सारी चीज़ें हैं। तो बड़ा कम समय दिया था मैडम जी ने, फिर भी मैं कंक्लूड ये करना चाहता हूँ कि जो हमारे पास टेक्नोलॉजी हैं उसको आप सीखें, और उससे एक तो एम्प्लॉयमेंट भी बढ़ेगा और दूसरा आपका इनकम भी बढ़ेगा। नमस्ते, जय हिंद। बहुत बहुत धन्यवाद आपका, इतनी बढ़िया प्रेजेंटेशन आपने दिखाई। अब हमारी लास्ट प्रेजेंटेशन है जिसके लिए मैं इनवाइट करूंगी मिस्टर गोपाल आविस्कर से। ही इज़ मैनेजर फॉर इंडो जर्मन टूल रूम ऑफ MSME टेक्नोलॉजी सेंटर। सो प्लीज़ वेलकम हिम। नमस्कार. मंचावर मान्यवर समोर बसलेले उपस्थित मान्यवर, MSME टेक्नॉलॉजी सेंटर हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या सेंटर्स आहेत, त्यांच्यातर्फे मी प्रेझेंटेशन करत आहे. जे काही सगळे सेंटर्स आहेत हे सगळे नॉर्मली टेक्निकल ट्रेनिंगवर डील करतात. का आता आपण बघितलं की सगळे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स मार्केटिंग करायचं, क्वालिटी वाढवायची, व्हॅल्यू चेन वाढवायची, ह्याबद्दल सगळे बोलत आहेत. पण जेव्हा क्वालिटी वाढवायची म्हणते तर ते भारतातलं एक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की इथला माणूस क्वालिटी म्हणली की चलता है म्हणलं की ॲक्सेप्टेड, अशी एक नॉर्म बाहेर पसरलेली आहे. तर ती चेंज करायला हवी, आणि ती जर चेंज करायची असेल तर आपल्याला यांत्रिकीकरण करावं लागेल. बरं, आपण ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स डेव्हलप करतो, पण ते डेव्हलप करताना जेव्हा मॅन्युफॅक्चर होतं तर ते यंत्रसामुग्रीनी झालं तर त्याचा आउटकम निघणारा किंवा व्हॅल्यू चेन वाढेल नॅचरली.
तर ही जी सगळी सेंटर्स आहेत हे सगळे काही काही ISO 9001 29 हे सगळे की क्वालिटी मॅनेजमेंट, लर्निंग मॅनेजमेंट, कारण का ट्रेनिंग सेक्शन हा आमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये लर्निंग म्हणतात. त्याच्या बाबतीत एन्व्हायरमेंट, एनर्जी मॅनेजमेंट हे सगळे आम्ही सर्टिफाईड ऑर्गनायझेशन्स आहोत. जी काय सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो ती डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून सगळ्यांना चांगले सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास हा एक आमचा परत हे आहे. कन्सल्टन्सी, तुमच्या कोणत्याही प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, कशी वाढवायची हे तंत्रज्ञान त्याच्यावर शिकवलं जातं. आणि दुसरं काही की ॲग्रिकल्चर फॉर रुरल टेक्नॉलॉजी हा नवीन उपक्रम चालू केला आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी साधनं लागतात ती डेव्हलप करण्यासाठी तांत्रिक मदत आम्ही देतो. आतापर्यंत सांगता 18 सेंटर्स भारतामध्ये MSMEची 18 सेंटर सेटअप झालेली आहेत. त्याच्यामध्ये हेडक्वार्टर आमचा औरंगाबादला आहे, पण ब्रँच ऑफिस आमचे नागपूरला आहे. तसेच ब्रँच ऑफिस आमचे पुण्याला 2 ब्रँचेस आहेत, मुंबईला आहे, अमरावतीला आहे आणि कोल्हापूरला आहे. ह्या सगळ्या ब्रँचेसपैकी नागपूरची जी म्हणजे औरंगाबाद ब्रँचला की प्रोडक्शन आणि ट्रेनिंग ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी चालतात. मात्र बाकीच्या सगळ्या ब्रँचला आमच्या फक्त ट्रेनिंगच्या ॲक्टिव्हिटी चालतात. ट्रेनिंग म्हणजे कौशल्य विकास. ह्या 18 व्यतिरिक्त नवीन काही 10 सेंटर्स ऑलरेडी चालू होत आहेत. काही फिनिशिंग स्टेजमध्ये काही 1-2 वर्षात सेटअप होतील. आहेत नवीन ही काही अजून 15 ठिकाणी येत आहेत. जे काय आमचा सपोर्ट आहे तो डिझाईन सर्व्हिसेस, टूलिंग सर्व्हिसेस, इनोव्हेशन आणि कॅपॅसिटी बिल्डिंग हा 4 ह्याच्यामध्ये येतो. डिझाईन सर्व्हिसेसमध्ये नॉर्मली का तर कोणती वस्तू करायची झाली तर त्याला पत्राचे पार्ट असतात, प्लास्टिकचे पार्ट असतात किंवा फेरस नॉन फेरस मटेरियलचे पार्ट असतात. पण कोणती गोष्ट माणसाच्या हाताने करायची म्हणजे क्वालिटी रिपिटेटिव्ह होत नाही, क्वांटिटी करता येत नाही. तर त्याच्याकरिता यंत्रीकरण म्हणजे प्रेस्टूस डायकास्टिंग हे आम्ही डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग करून कस्टमरच्या रिक्वायरमेंट देतो. दुसरीकडे टूलिंग सर्व्हिसेस तुमचं डिझाईन असेल त्याला मॅन्युफॅक्चरिंग करून देतो. आणि इनोव्हेशन हा R&D का नाही नवीन काही व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल त्याला इनोव्हेशन लागेल. आता ह्या सगळे काही प्रोडक्ट आम्ही 3D स्कॅनिंग, 3D मॅन्युफॅक्चरिंग आणि R&D खाली घेतो आहे. आणि चौथं म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग. कौशल्य विकासाच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे की कोणत्याही ह्याची जर कॅपॅसिटी वाढवायची असेल तर कौशल्य चांगलं झालं तर कॅपॅसिटी वाढू शकते. हा त्याच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे. आता रुरल इंजिनिअरिंगसाठी काय केलं ह्या सगळ्या सेंटर्सनी तर सर्वात प्रामुख्याने सांगतो की आपण कापूस जो काढतो, कापूस काढताना नॉर्मली माणसाचा हाताचा उपयोग व्हायचा. आता यांत्रिकरण आणि त्याला की आता मशीन करून दिलेली आहे जेणेकरून त्याला त्रासही होणार आणि कापूस पटपट निघेल. पण त्याच्या व्यतिरिक्त जी काय फूड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे त्याची जी क्वालिटी मेंटेन करायचं, पॅकिंग चांगली लागते. तर हे सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला आम्ही सपोर्ट करून आमच्या भुवनेश्वरच्या सेंटरने दिलेलं आहे. तसंच दाल मिल कशी योग्य प्रकारे काढता येईल हे भुवनेश्वरने परत केलेलं आहे. कलकत्त्याने की जमीन जी कसायची असते ते कसण्यासाठी जे यंत्रसामग्री लागते ते डेव्हलप करून दिलेली आहे. परत भुवनेश्वरने की मोबाईल डिस्ट्रिब्युशन युनिट केलेलं आहे. औरंगाबादने नॉर्मली आपण शेतामध्ये पाईपलाईन टाकतो आणि पाईपलाईनला जुने बघाल तर आपल्या स्टीलचे पाईप वापरायचे. स्टीलच्या पाईपला कनेक्टिंग जे यायचे ते स्टीलचेच पार्ट असायचे जे नॉर्मली की गंजायचे आणि गंजले की मध्ये उपयोग व्हायचा ना. आता हा सगळा रिप्लेसमेंट आम्ही प्लास्टिकने करून दिलेला आहे. हा सुप्रीम इंडस्ट्री आणि इरिगेशनला चांगली मदत होत आहे. परत औरंगाबादने इरिगेशनचे लागणारे पार्ट्स तयार करून दिलेत. काही इतर उद्योगांसाठी इक्विपमेंट्स करून दिलेले आहेत. आता हा एक कलाकार असतो, कलाकाराला कोणती कलाकृती जर परत करायची झाली तर त्याच प्रमाणात करता येत नाही, त्याच साईजमध्ये करता येत नाही, तीच आउटपुट देता येत नाही. पण 3Dच्या स्कॅनिंगच्या माध्यमामधनं तुम्ही कोणतीही कलाकृती आणली तर त्याला स्केलेबिलिटी आणि रिपिटेबिलिटी जी असते ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर हा जो केलेला गांधीच्या पुतळा तसं अशोक स्तंभाचा हा तर एक आर्टिस्टसाठी तीच त्यांनी जी एकदा केलेली प्रतिकृती आहे ती किती वेळेस तो करू शकतो. हे ट्रॅक्टरसाठी रेडिएटर परत औरंगाबादने डेव्हलप करून दिलेले आहे जे नॉर्मली पत्र्याचे होते. काही डिस्क ब्रेक प्लेट्स करून दिलेले आहेत. द कॉटन स्पिनिंग चरखा हाही कलकत्त्याच्या टूलरूमने करून दिलेला आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, हायड्रोफार्मिंग ह्याच्यासाठी पण आमचं MSME टेक्नॉलॉजी सेंटर्स काही सपोर्ट करतात आणि करून देत आहेत.
आता थोडं परत येतो पुढे. शेतकरी हा शेती करतो. नॉर्मली जेव्हा पेरणी करायची असते तर आता पण बघतो, हा पेरणी हाताने व्हायची आणि त्यावेळेस ते बी जे आहे ते योग्य प्रमाणात किंवा योग्य जागेवर टाकलेलं जायचं नाही. त्यामुळं उत्पन्न कमी निघायचं आणि बियाचा खर्च खूप व्हायचा. तर ह्याच्यासाठी नवीन एक यंत्रसामग्री करून दिली. कोणती? की जे रस्टी होणारं ते यंत्र रिप्लेस करून दिलं आणि त्याच्यासोबत मशीन डेव्हलप करून दिली. जी मशीन का की फीडिंग म्हणजे बी जे पडायचं असतं ते कंट्रोल होतं, जेणेकरून तुमची उत्पादकता वाढते. जो म्हणजे ह्याला बियाला घातलेला कॉस्ट आहे ती देखील योग्य प्रमाणात वापरली जाते. नंतर मुंबई इथं आमचं सेंटर आहे, त्याने की केळाचे सालं काढायचे आणि त्याची काही पुढची प्रक्रिया करायची, ह्याच्या मशीन डेव्हलप केलं. तसंच कंपोस्टिंग मशीन डेव्हलप केलेलं आहे. सिल्क रिलिंग जे नॉर्मली हाताने व्हायचं त्याच्यासाठी यंत्र करून देते, हे सोलारवरती चालतं. व्हर्टिकल फार्मिंग ह्याच्यामध्ये सपोर्ट करतो आहे. आणि ऊसाचा रस हा सर्वसामान्य सगळे लोक पितात, पण जेव्हा ऊसाचा रस काढला जातो तर ती काढण्याची जी प्रक्रिया आहे, ती मशीन आहे, ती अवजड आहे, बरोबर आहे. आणि ऊसाचा जेव्हा रस काढावा लागतो तो 3दा ते 4दा त्या ऊसातनं म्हणजे यंत्रामधनं घाला तेव्हा कुठे तो पूर्ण ऊसाचा रस निघतो. जे नवीन यंत्र डेव्हलप करून दिलेलं आहे ते एकदाच काडी घातली ऊसाची की रस पूर्ण तुम्हाला तंतोतंत म्हणजे 100% मिळतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया होते. आणि ही जी गोष्ट आहे ही की स्पेसिफिकली महिला उद्योजकांकडे लक्ष देऊन केलेली आहे, की जेणेकरून ते आपलं घरचं काम करत देखील ह्या गोष्टी बघू शकतील. म्हणजे त्यांना वेगळा वेळ द्यायचं गरज पडणार नाही. खूप कमी हॉर्स पॉवरमध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये हे निघतं आहे. बरं, हे सगळं करताना जी यंत्रसामग्री लागते ती खूप आधुनिक पद्धतीची लागते. तर वर्ल्ड क्लास जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ती डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये 5 एक्सेस मशीन्स आहेत, CNC टर्न मिल आहे, हाय प्रिसिशन लेथ्स आहेत, मशीनिंग सेंटर्स आहेत. त्यानंतर स्पार्क्रोजन, हे सगळ्या जगातले जेवढे चांगल्या मशीन्स आहेत ह्या सगळ्या मशीन्स इथं आमच्या सेंटरमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. ह्या औरंगाबादच्या आहेत. काही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीन ज्याने क्वालिटी अजून चांगली इम्प्रूव्ह होईल ह्याच्यासाठी पण नवीन मशीन्स ह्या घेतलेल्या आहेत. आता ही जी 3D मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात ना, 3D प्रिंटिंग हा नॉर्मली काही टेक्निकल टर्ममध्ये वापरला जातो. 3D प्रिंटिंग म्हणजे हा काही कागदावरती प्रिंट होणारा प्रोडक्ट नाही आहे. तर तुमच्या मनात जी संकल्पना असते ती संकल्पना हुबेहूब उतरायची असेल तर कोणतीही प्रक्रिया न करता ज्या प्रक्रियेने उतरवली जाते त्याला म्हणतात 3D प्रिंटिंग. तर ते मटेरियल असतं पावडर फॉर्ममध्ये, त्याची प्रक्रिया आम्ही करून देतो आणि हे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला तयार करून मिळतात. हे की ॲल्युमिनियमचे प्रोडक्ट्स आहेत, काही स्टीलचे प्रोडक्ट्स आहेत, हे टिटॅनियमचे प्रोडक्ट्स आहेत आणि ह्या ॲग्रिकल्चर सेक्टरला लागणारे प्रोडक्ट्स आहेत. परत हे सगळे 3D प्रिंटिंगने केलेले आहेत. हे ते मेटलचे होते, आता पण ही आता प्लास्टिकची मशीन आहे. प्लास्टिकमध्ये काही की 4-5 प्रकारच्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत. हे सगळे प्लास्टिकचे, जे आपण मगाशी म्हणलं कॉटनचा सीड काढायचं मशीन, ते प्लास्टिकमध्ये डेव्हलप केलेलं आहे. ट्रॅक्टरचे ग्रिल्स आहेत. हे महात्मा गांधीजींचा पुतळा आणि अशोक स्तंभ हा प्लास्टिकमध्ये करतो. तसंच सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पण भरपूर प्रोडक्ट केलेले आहेत. आणि हे करताना जेव्हा कोणतं म्हणतो की कोणतीही गोष्ट करायची म्हणजे त्याला ड्रॉइंग लागतं. जर एकदा ड्रॉइंग नसेल तुमच्याकडे, एखादी बिल्डिंग बांधायची म्हणजे त्याला ड्रॉइंग लागतं. तसंच यंत्रसामग्री करायची म्हणजे ड्रॉइंग लागतं. ड्रॉइंग नसेल तर माणूस काही करू शकत नाही. तर मग करायचं म्हणजे सांगितलं काय म्हणतात त्याला, एक म्हण आहे मराठीमध्ये, ढचा मा झाला किंवा करायला गणपती गेला गणपती आणि झाला मारुती, हा पण तशी प्रक्रिया होते. तर ड्रॉइंग असेल तर सगळी गोष्ट योग्य प्रमाणात होते. आणि ड्रॉइंग जर नसेल तर तयार करण्याचं त्यांना स्कॅनिंग करायचं, तुमचा प्रोडक्ट समोर ठेवला की त्याचं आपोआप ड्रॉइंग करतात. ती प्रक्रिया पण किंवा टेक्नॉलॉजी आमच्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे मॅन्युफॅक्चरिंगचे आधुनिक तंत्रज्ञान लागतं त्या पण आम्ही ॲड करणार आहोत. जो सध्या आम्ही सपोर्ट देतो तो प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हा प्रेस्टूल, डायकास्टिंग आणि प्लास्टिक मोड्स हे मॅन्युफॅक्चरिंग करता. हा मोठ्या ऑटोमोटिव्ह सेक्टरला मॅक्झिमम जातो, त्याच्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चर सेक्टरला जातो. हे काही डायकास्टिंगचे पार्ट्स आहेत, हे शीट मेटलचे पार्ट्स आहेत. जी फियाट आपल्याकडे भारतामध्ये पहिल्या सुरू लॉन्च केली त्याचा आम्ही एक सिंगल प्रोडक्ट न घेता टोटल कंप्लीट प्रोडक्ट घेऊन त्याला साधारणतः 214 टूल्स ज्यामध्ये जिग्स फिक्चर्स आणि प्रेस टूल्स इन्व्हॉल्व होत्या त्या करून दिल्या. राईट,
हा भारताचा उपक्रम आहे की स्वावलंबी व्हावं, ह्याच्यासाठी जी एरोस्पेस इंडस्ट्री आहे त्याचे काही क्रिटिकल पार्ट्स आम्ही औरंगाबादला करून देतो. कौशल्य विकास हा आमचा मेन उद्देश आहे प्रोडक्शनच्या व्यतिरिक्त. ह्याच्यामध्ये सांगता आजपर्यंत 1.5 लाखापेक्षा जास्त मुलं आमच्या औरंगाबादमधून ट्रेन होऊन गेलेले आहेत. आणि जर भारतभर बघितलं तर दरवर्षी नंतर 30 लाखाच्या वरती मुलं ट्रेनिंग घेतात. जे ट्रेनिंग होतं टूल डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग, हा टूल अँड डाय टेक्नॉलॉजी एक एरिया आहे आणि दुसरा ॲटोमेशन आधुनिक तंत्रज्ञान. तर ते ह्या दोन्ही एरियामध्ये मॅक्झिमम आमचं ट्रेनिंग होतं. ह्याच्यासाठी लागणारी सगळी साधनसामग्री आपल्या उपलब्ध आहे. जी औरंगाबादला आहे त्याचीच थोड्या प्रमाणात नागपूरला पण उपलब्ध आहे. आमच्या हिंगणाला सेंटर आहे. CNC मशिनिंग, वेल्डिंग ऑपरेशन्स, जे कोर्सेस आम्ही घेतो ते कोर्सेस काय की लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म आणि टेलरमेड कोर्सेस. टेलरमेड कोर्स म्हणजे एखाद्या ग्राहकाला त्याला पाहिजे तर तसा कोर्स देखील डिझाईन करून दिला जातो. तसेच आम्ही इंटरनॅशनल ट्रेनिंग म्हणजे बाहेरच्या ज्या परदेशातल्या ट्रेनिंग आहेत त्यांना देखील ट्रेनिंग करून देतो. तर साऊथ आफ्रिका किंवा आफ्रिकन देश म्हणा, बांगलादेश, अफगाणिस्तान इथून मुलं दरवर्षी येऊन ट्रेनिंग आमच्याकडे घेऊन जातात. जे एरियाज कवर होतात टूल डिझाईन, कॅडकॅम, CNC प्रोग्रामिंग, मशिनिंग, ॲटोमेशन, प्रोडक्ट डिझाईन, मशीन मेंटेनन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि हा जो उपक्रम आहे 10वी पास असल्यापासून ते BE BTech पर्यंत कोणीही येऊन आमच्याकडे शिक्षण घेऊन जाऊ शकतं. ज्याच्यामध्ये कॅरियर डेव्हलपमेंट लॉंग टर्म आणि मीडियम टर्ममध्ये होतात आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजे फक्त काही थोडी बहुत कौशल्य एखाद्या एरियामध्ये वाढवायचं ते शॉर्ट टर्ममध्ये होतं. हे सगळे शॉर्ट टर्मचे कोर्सेस आहेत. कॅड कॅम, CA, CNC प्रोग्रामिंग, लो कॉस्ट ऑटोमेशन, 8D. आता हा ग्रामीण भागामध्ये जो ट्रेनिंग करायचा प्रोग्राम आहे तो आम्ही नवीन आधुनिक पद्धतीने करायचा विचार करत आहे की बाबा प्रत्येकाला एक आमच्या ज्या ठिकाणी येऊन ट्रेनिंग घेता येत नाही त्याच्यासाठी मोबाईल व्हॅन डेव्हलप केलेले आहेत. आणि मोबाईल व्हॅनमध्ये काय की हे जे सगळे टेक्निशियनचे कोर्सेस आहेत सोलारच्या रिलेटेड किंवा तुमच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड हे गावोगावी जाऊन दिले जातील. त्याच्या व्यतिरिक्त ESDP, EDP आणि EAP म्हणजे एंटरप्रेन्योरशिप कौशल्य आपला काय म्हणतात एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे कोर्सेस आम्ही ह्या वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या कॉलेजमध्ये घेतो किंवा आमच्याकडे घेतो आणि तसेच गावामध्ये जाऊन देखील घेतो. एवढं मी माझं इथं भाषण थांबवतो. मला बोलू दिल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.